राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं क्रीडाप्रेमींनी वृक्ष लागवड करून निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न केला। ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधत श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायामशाळा, क्रीडा सांस्कृतिक आणि DCF यांच्या संयुक्त विद्यमानं ऑलिम्पिक सप्ताह साजरा होत आहे। याचाच एक भाग म्हणून चामरलेणी डोंगराजवळ बीज उधळण आणि वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी मराठा महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत बनकर, नगरसेवक प्रवीण जाधव, नगरसेवक अशोकराव कदम, टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे, माजी नगरसेवक गणेश चव्हाण, आनंद खरे, राजू शिंदे, दीपक निकम पाटील, विजया दुधारे, अजिंक्य दुधारे उपस्थित होते। शाहू महाराजांना अभिवादन केल्यानंतर मान्यवरांनी उपक्रमाचे स्वागत केले। दादा यांनी आज जो फुटबॉल आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला, खरं तर जाधव सरांनी सांगितलं की झाडं हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहेत आणि त्याचा परिणाम आपण जाणतात की आता जून संपत आला आहे पण एकदाच पाऊस झाला, पावसाची कमतरता आहे। कारण झाडं नसल्यामुळे निसर्गाचा समतोल हा ढासळत चाललेला आहे आणि त्याला जर सावरण्याचं काम करायचं असेल तर जास्तीत जास्त झाडं ही लागली गेली पाहिजेत। आणि दुधारे सर, दीपक दादा आणि यांची पूर्ण टीम आज इथं झाडं लावत आहे। खरं तर दरच वर्षी इथं असेल, त्यानंतर किल्ले असतील, या ठिकाणी दुधारे सर, दीपक दादा आणि यांची टीम दरवर्षी फुटबॉल टाकतात, झाडं लावतात। नमस्कार। आज 26 जून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती। आपल्याला माहीत आहे की शाहू महाराजांनी लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामं केली आणि आयुष्यभर राजा असूनही ऋषीसारखं काम केलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना राजर्षी असं म्हणतो। या लोकनेत्याचा आदर्श ठेवून आपणही समाजासाठी काहीतरी काम करायला पाहिजे या भावनेतून ऑलिम्पिक सप्ताहाचं औचित्य साधून दुधारे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपण आज इथे गजपंथच्या परिसरामध्ये वृक्षारोपण आणि बीज उधळण हे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत। उद्देश हाच आहे की निसर्ग आणि वृक्ष संवर्धन याच्यासाठी आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे। आणि आज आपण पाहतो आहोत की अजूनही पाऊस आलेला नाही, जून महिना संपत आलेला आहे तरीसुद्धा, तर जेवढी वनराई वाढेल तेवढं पावसाचं प्रमाण वाढायला मदत होईल। आणि त्यामुळे मला असं वाटतं जसं आम्ही हा प्रयत्न करत आहोत तसं समाजातल्या इतरही लोकांनी याच्यासाठी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। सीडबॉलची उधळणचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी दुधारे सर आणि सर्वच सन्मान्य या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून घेण्यात येतोय, त्याबद्दल मी खरं तर सर्वांचे मनापासून आभार मानतो। कारण आता आपण दिवसेंदिवस बघतोय की वृक्षसंपदा ही कमी होत चालली, झाडे तोड ही वाढत चाललेली आहे आणि दुष्काळाचं सावट हे दिवसेंदिवस हे गडद होत चालले आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण करणं आणि त्यांचं जतन करणं हे अतिशय महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक असं काम झालेलं आहे। आणि अशा वेळेस दुधारे सर असतील आणि दीपक भोळे आमचे सगळ्यांच्या माध्यमातून हे जे कार्य होते ते अतिशय स्तुती आणि गरजेचं असं हे कार्य आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती आहे, तर छत्रपती शाहू महाराज जयंतीचा औचित्य साधून आपण या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आलेले। या ठिकाणी या प्रभागाचे नगरसेवक सन्माननीय प्रवीण जाधव साहेब, त्याचप्रमाणे माजी पोलीस उपाध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत बनकर साहेब, तसेच छत्रपती अवॉर्डी भाऊ खरे सर, राजू शिंदे सर, त्याचप्रमाणे अविनाश ढोली, त्याचप्रमाणे ओझर महानगराचे नगरसेवक अशोक बनकर साहेब, तसेच सन्माननीय यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष सन्माननीय दीपक पाटील, हे सगळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। आणि सन्माननीय प्रवीण दीपक निकम आणि सर्व मान्यवर तसेच या प्रभागातील नगरसेवक प्रवीण जाधव यांनी उपस्थित दाखवलेली आहे।
वास्तविक आता प्रवीण जाधव यांनी आपल्याला सांगितलं की वृक्ष कमी होत चाललेले आहे आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून झाडे लावणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे झाडं आहेत ते सांभाळणं तेवढंच महत्त्वाचं. हा आपला प्राणवायू आहे. त्यासाठी दुधारे सर आणि दीपक निकम हे वारंवार या चळवळीसारखे कार्य करतात. वास्तविक त्यांचं हे अभिनंदन केलं पाहिजे आणि आपण या सर्वांनी या सहभागी झालं त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. चांगल्या पद्धतीने गणन असेल, वृक्षारोपण असेल, हा इथं आपण कार्यक्रम साजरा करू आणि ह्या जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षाची आपण लागवड करतो पण ते टिकलं पाहिजे त्याची जी काही खात्री आहे ती सरकारने घ्यावी. त्याचप्रमाणे आपण देखील जे झाड लावतो त्याचं पुढं काय होतं हे देखील आपण बघितलं पाहिजे. सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक आभार. मी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रम सुरुवात करावा. वीक आणि शाहू महाराज जयंतीचं औचित्य साधून आज आरंभ पब्लिक स्कूलच्या मुलांनी चांबरलेणी येथे सीडबॉल उधळण आणि वृक्षारोपण केलं. लहान वयापासूनच निसर्ग संवर्धनाचे संस्कार मुलांमध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण की काळाची गरज बघता लहान मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम असणं खूप गरजेचं आहे कारण की वाढता दुष्काळ आता जून महिना संपायवर आला तरी पाऊस नाही आहे तर पावसासाठी वृक्ष गरजेचे आहेत आणि लहान मुलांमध्ये हे संस्कार रुजवणं याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. आपली स्कूल ही कलानगर लेन नंबर 3मध्ये आहे, लेन नंबर 1मध्ये आहे. तर तुम्ही शाळेला नक्की भेट द्याल. आपण प्रॅक्टिकल बेस्ड लर्निंगवर पूर्णपणे महत्त्व देतो आहोत आणि अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट असू द्या. या उपक्रमात आत्मा मलिक स्कूल येवला, नाशिक स्कूल ऑफ एक्सलन्सी आदर्श स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. डोंगराच्या विविध भागात बीज उधळण करताना वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अविनाश ढोली, प्रवीण घोगरे, अस्मिता मोगल, कोमल दुधारे, भूषण बटाटे यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.